तर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करतोय. त्यामधला पहिला प्रश्न आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन किंवा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर त्याला पहिला क्वेश्चन का 2/x वजा 3/y बरोबर 15 आणि 8/x प्लस 5/y बरोबर 77. तर हेच इक्वेशन आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 2 इन ब्रॅकेट 1/x मायनस 3 इन ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 15 किंवा हेच इक्वेशन दुसरं जे इक्वेशन होतं ते आपण असं लिहू शकतो 8 ब्रॅकेट 1/x प्लस 5 इन ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 77. आता ह्याच्यामध्ये आपण x आणि y 1/x आणि 1/y सो 1/x ऐवजी m मानू आणि 1/y ऐवजी n मानू. जर आपण असं मानलं 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n तर आपलं हे इक्वेशन मिळेल आपल्याला 2m वजा 3n बरोबर 15. तसंच हे इक्वेशन मिळेल 8m अधिक 5n बरोबर 77. तर हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. समजा मी ह्या इक्वेशनला 1 नंबर देतो आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 देतो. आता ही दोन इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे आता हे इक्वेशनचा m चा कोएफिशियंट 2 आहे, ह्याचा 8 आहे. तर आपल्याला ह्या इक्वेशनचा कोएफिशियंट जर 8 करायचा असेल तर आपण इक्वेशन 1 ला किंवा समीकरण 1 ला 2 ने गुणू. तर याला 2 ने गुणू मल्टिप्लाय बाय 2 ने नाही 4 ने गुणावं लागेल आपल्याला. 4 ने गुणू कारण आपल्याला कोएफिशियंट त्याचा 8 करायचा आहे. तर 4 ने गुणू तर आपल्याला इक्वेशन येईल 8m मायनस 4 ने याला 3 ला गुणले तर 12n बरोबर 4 ने गुणले तर इथे येईल आपलं 60. तर हे आपल्याला इक्वेशन मिळेल की 8m मायनस 12n बरोबर 60. तर हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. रिवाइज इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर जे 2 होतं ते इक्वेशन नंबर 2 असणार आहे आपलं 8m प्लस 5n बरोबर 77. हे इक्वेशन नंबर 2 होतं. आता ह्या दोन्ही इक्वेशनचे जर आपल्याला वजाबाकी केली आपण तर हेच इक्वेशन मी यामध्येच देतो. वजाबाकी जर याची केली सो 8m मायनस 12n बरोबर 60 इज मायनस 8m प्लस 5n बरोबर 77. तर हे वजा जेव्हा चिन्ह देतो त्यावेळी इथलं चिन्ह वजा होणार आहे आपलं, ह्याचं चिन्ह वजा होणार आहे आणि ह्याचंही चिन्ह वजा होणार आहे. तर 8m प्लस 8m आणि मायनस 8m कॅन्सल झालं. वजा 12n वजा 5n 12 आणि 5 17n होणार आहे आणि चिन्ह आपण मायनस देणार आहे. इज इक्वल टू 60 वजा 77 म्हणजे आपलं वजा 17 मिळणार आहे. सो n इज इक्वल टू मायनस 17 डिवायडेड बाय मायनस 17 म्हणजेच आपल्याला n ची व्हॅल्यू मिळणार आहे 1. तर अशा पद्धतीने आपल्याला n ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. आता n ची 1 व्हॅल्यू मिळालेली आहे हे आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू किंवा 2 मध्ये टाकू आणि त्याच्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तर m ची व्हॅल्यू आपण हे समीकरण 3 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू समजा. तर हे n इज इक्वल टू 1 पुट n इज इक्वल टू 1 आपण समीकरण ह्या 2 मध्ये ठेवूया. 2 मध्ये ठेवू किंवा पुट इन द इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 जे होतं ते आपलं होतं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. 8m प्लस n ची व्हॅल्यू 1 आहे 5 into 1 इज इक्वल टू 77. सो हिअर 8m प्लस 5 इज इक्वल टू 77 म्हणजेच काय मिळणार आहे 8m बरोबर हे 77 हे तिकडे गेले की 5 वजा होणार आहे. तर आपल्याला 77 वजा 5 जे आहे ते आपण करणार आहे. तर येणार आहे 72. तर m बरोबर 72 भागिले 8 म्हणजेच m बरोबर 8 9 72 m बरोबर 9. तर अशा पद्धतीने आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळतील. तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळालेली आहे 9 आणि n ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. पण आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं काय आहे तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती असेल आणि y ची व्हॅल्यू किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपण 1/x बरोबर m घेतलंय आणि 1/y बरोबर n जे घेतलेलं आहे ते मी पुन्हा एकदा इथे लिहितो. आपण काय कन्सिडर केलं होतं की 1/x बरोबर m मानू आणि दुसरं 1/y बरोबर n मानू हे घेतलं होतं. मग इथे 1/x बरोबर m ची व्हॅल्यू जी आलेली होती ती 9 होती. मग हे x इकडे गेले की 9 ह्या साईडला येणार आहे. तर आपल्याला उत्तर मिळेल 1/9 बरोबर x म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/9. तसंच 1/y बरोबर n घेतलं होतं तर 1/y बरोबर n ची व्हॅल्यू जी आली होती आपली 1 आली होती. तर हे 1 इकडे येईल हा y तिकडे जाईल तर 1/1 बरोबर y याचाच अर्थ y बरोबर 1 हे आपल्याला आन्सर मिळेल. मग या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/9 आणि y ची व्हॅल्यू 1. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आता आपण यानंतर दुसरा प्रश्न पुढचा घेणार आहे प्रॉब्लेम नंबर
2. तर पुढचा प्रश्न क्रमांक 2 हा आहे 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4 and 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to -2. Now आपण आता कन्सिडर करूया की 1 upon x plus y is equal to m कन्सिडर करू आणि 1 upon x minus y is equal to n कन्सिडर करू. जर हे कन्सिडर केलं तर आपल्याला पहिले इक्वेशन मिळेल 10m plus 2n is equal to 4. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि दुसरे इक्वेशन आपल्याला मिळेल 15m minus 5n is equal to -2. तर इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळेल. तर आता ह्यात कोणताही m आणि n चा कोएफिशिएंट सेम नाहीये, तर आपण हे क्रॅमर्स पद्धतीने सोडूया. सो वी विल सॉल्व बाय द क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंट आपण हे सोडूया. क्रॅमर्स रूल सोडवताना आपल्याला तीन गोष्टी माहित पाहिजेत. आपल्याला d माहित पाहिजे आणि dm काढावं लागेल आणि dn काढावं लागेल. ह्या तीन गोष्टी काढाव्या लागतील. तर त्यासाठीचा आपला जो फॉर्म्युला आहे तो d साठीचा आपला फॉर्म्युला असणार आहे a1 a2 b1 b2. तर आता ह्यामध्ये a1 काय आहे तर a1 हा m चा कोएफिशिएंट असणार आहे, a2 ह्या दुसऱ्या इक्वेशन मधला m चा कोएफिशिएंट असणार आहे. तर आपल्याला इक्वेशन मिळेल, इथे मिळेल 10 आणि इथं 15. b1 b2 म्हणजे ह्याचा कोएफिशिएंट n चा पहिल्या इक्वेशन मधला आणि b2 म्हणजे ह्या दुसऱ्या इक्वेशन मधला n चा कोएफिशिएंट. तर इथं आपल्याला +2 आहे आणि इथं -5 आहे. जर हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 10 into -5 आणि मध्ये मायनस चिन्ह असणार 2 into 15. तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल 10 into -5 मिळेल आपल्याला -15 आणि 2 into 15 मिळेल 30. सो हे -30 होईल. सो -50 -30 -80. तर अशा पद्धतीने आपल्याला d ची व्हॅल्यू मिळणार आहे -80. ही आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली. तसंच आपल्याला dm आणि dn फाइंड आउट करावा लागेल. तर dm फाइंड आउट करताना आपल्याला dm साठीचा जो फॉर्म्युला आपला असेल तर तो x चे कोएफिशिएंट m चे कोएफिशिएंट आपण काढणार आहे, त्याच्याऐवजी c1 c2 येईल. इथं b1 आणि b2 असणार आहे. तर c1 आहे 4, c2 आहे -2. तर याच्यामध्ये c1 ची व्हॅल्यू आहे 4, c2 ची व्हॅल्यू आहे -2, b1 आहे 2, b2 आहे -5. जर हे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केला तर आपल्याला मिळणार आहे 4 into -5 मध्ये मायनस चिन्ह असेल 2 into -2. तर हे आपल्याला मिळेल 4 into -5 -20 मायनस हे ब्रॅकेट मध्ये -2 into -2 -4. तर हे ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर -20 + 4. तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे -16. तर अशा पद्धतीने आपल्याला dm ची व्हॅल्यू मिळणार आहे -16 मिळालेली आहे. आणि असंच आपल्याला dn फाइंड आउट करावं लागेल. तर dn फाइंड आउट करताना dn साठीचा फॉर्म्युला जो होता तो dn चा फॉर्म्युला मी लिहून घेतो. सो dn इज इक्वल टू, तर याच्यामध्ये a1 a2 आहेच राहणार आहे, b1 b2 च्या ऐवजी फक्त c1 c2 येतं. तर a1 ची जी व्हॅल्यू होती a1 a2 होता आपला 10 and 15. a1 आणि a2 होता 10 and 15 आणि c1 आणि c2 होता 4 आणि -2. हा जर डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला मिळणार आहे 10 into -2, दोन्हीच्या मध्ये मायनस चिन्ह, 4 into 15. तर हे आपल्याला मिळणार आहे -20 -15 into 4 60. सो -20 -60 dn आपल्याला मिळणार आहे -80. तर अशा पद्धतीने आपल्याला dn ची व्हॅल्यू मिळणार आहे -80. तर आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. d मिळाला आहे, dm मिळाला आहे आणि dn मिळाला आहे. सो d आहे -80, dm आहे -60 आणि dn आहे -80. तर ह्या पद्धतीने आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपला m चा फॉर्म्युला असेल dm/d. तर dm ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती dm ची व्हॅल्यू मिळाली होती -16, d ची व्हॅल्यू मिळाली होती -80. तर हे व्हॅल्यू मिळणार आहे मायनस मायनस कॅन्सल होईल किंवा प्लस होईल. 16 की 16 16 85. सो 1/5. तर अशा पद्धतीने आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे 1/5. तसंच n चा फॉर्म्युला जो होता तो होता dn/d. तर dn आपल्याला मिळाला आहे -80 आणि d हे आपला आहे -80. तर हे उत्तर मिळेल आपल्याला 1. तर n ची व्हॅल्यू अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे 1. पण आपल्याला m आणि n फाइंड आउट करायचं आहे का? नाही. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x आणि y फाइंड आउट करायचं आहे. तर x आणि y फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला m आणि n च्या फॉर्मॅट मधले इक्वेशन आपल्याला घ्यावे लागतील. तर आपण काय कन्सिडर केलं होतं? तर आपण कन्सिडर केलं होतं 1 जर बघितलं तुम्ही तर 1/x + y म्हणजे आपण m कन्सिडर केला होता. म्हणजे हे 1/x + y म्हणजे m आणि 1/x
मायनस वाय म्हणजे एन हे कन्सिडर केलं होतं, तर ते मी इथे लिहितोय 1/x प्लस 1/x प्लस वाय बरोबर एम कन्सिडर केला होता. तर 1/x प्लस वाय आणि एम ची व्हॅल्यू जी होती, आपण एम ची व्हॅल्यू आता फाइंड आउट केलेली आहे 1/5. 1/5 ही एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर 1/5 इथं पुट केलं तर आपल्याला इक्वेशन जे मिळणार आहे, तर हे सॉल्व्ह करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 5 इज इक्वल टू ह्या साईडला x प्लस वाय इंटू 1 x प्लस वाय येणार आहे. किंवा हे इक्वेशन आपण असे लिहू शकतो x प्लस वाय बरोबर 5. तर हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. याला समजा मी इक्वेशन नंबर 3 देतो. तसंच आपण 1/x मायनस वाय 1/x मायनस वाय याच्या बदली n कन्सिडर केलं होतं. सो 1/x मायनस वाय आणि n ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 1. तर हे आपल्याला इक्वेशन मिळेल. हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे 1 इज इक्वल टू x मायनस वाय एक मिळेल. किंवा ह्यालाच मी x मायनस वाय इज इक्वल टू 1 असे इक्वेशन लिहू शकतो आपण. x मायनस 1 वाय इज इक्वल टू 1. त्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. तर हे जर इक्वेशन आपण दोन सॉल्व्ह केले तर हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला उत्तरं मिळतील. तर मी हे एकाखाली एक लिहून घेतो. पहिल्यांदा x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. तर ह्यांचं जर मी ऍडिशन केली तर हे x प्लस x मिळणार आहे 2x प्लस x मायनस प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल आणि 5 प्लस 1 6 मिळणार आहे. सो x बरोबर 6 डिवाइड बाय 2 किंवा x बरोबर 3. तर आपल्याला हे उत्तर मिळेल. x ची व्हॅल्यू 3 मिळाली. नाव पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 करा किंवा इक्वेशन 4 करा. इक्वेशन 3 मध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 5. तर x ची व्हॅल्यू आपण 3 प्लस y इज इक्वल टू 5 किंवा y इज इक्वल टू 5 मायनस 3 किंवा y इज इक्वल टू 2. तर y चा आन्सर मिळणार आहे 2. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे x, y इज इक्वल टू 3, 2. सो दिस इज द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची व्हॅल्यू 2 आहे. 3 आहे. 27/x minus 2 plus 31/y plus 3 is equal to 85. 31/x minus 2 plus 27/y plus 3 is equal to 89. तर या केसमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1/x minus 2 याच्याऐवजी आपण m मानू आणि 1/y plus 3 याच्याऐवजी आपण n मानू. तर हे आपले इक्वेशन जे आहे ते इक्वेशन मिळणार आहे. पहिली इक्वेशन मिळेल आपल्याला 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. तर हे इक्वेशन नंबर 1 मिळेल. तसंच ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. हे आपल्याला दुसरे इक्वेशन मिळेल. आता इथं जर बघितलं आपण तर m चा जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये n चा कोएफिशियंट आहे आणि इथं जो n चा कोएफिशियंट आहे तो ह्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट आहे. ज्यावेळी असे केस असतात त्यावेळी आपण एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करतो. तर एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करणार आहे, म्हणजेच एकदा एडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करणार आहे. तर ह्या दोन्ही इक्वेशनची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळतात ते बघूया आपण. तर मी पहिल्यांदा बेरीज करतो. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 आणि दुसरे इक्वेशन जे होतं ते 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. तर ह्यांची आपण एकदा बेरीज घेऊ. तर ह्यांची बेरीज घेतल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, हे मिळणार आहे 58m प्लस 58n इज इक्वल टू 174 मिळेल. आणि ह्याला जर 58 ने डिवाइड केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल m प्लस n इज इक्वल टू 358 गुणिले 3 केलं तर 174 मिळेल. तर हे आपल्याला एक इक्वेशन मिळेल m प्लस n इज इक्वल टू 3. समजा ह्याला मी इक्वेशन नंबर 3 देतो. तसंच आपण याची एकदा वजाबाकी केली ह्याच इक्वेशनची, दोन्ही इक्वेशनची, तर आपल्याला ते इक्वेशन मिळणार आहे 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. हे पहिले इक्वेशन होतं आणि 31m प्लस 27n इज इक्वल टू 89 हे दुसरे इक्वेशन होतं. आता यांची जेवढी वजाबाकी करतोय ज्यावेळी वजा चिन्ह देतोय त्यावेळी ह्याचं चिन्ह वजा होणार आहे, ह्याचंही वजा होणार आहे आणि ह्याचंही वजा होणार आहे. तर आपल्याला हे जे मिळणार आहे ते मिळणार आहे -4m 21 वजा 27 प्लस 4n इज इक्वल टू -4. आता ह्याला जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल -m प्लस n इज इक्वल टू -1. तर हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, इक्वेशन नंबर 4. तर आपल्याला हे सोडून आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपण परत एकदा सोडवून आपण m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.
तर मी हे इक्वेशन पुन्हा एकदा सोडवतोय आपण. तर हे दोघांची जर मी बेरीज केली ह्या इक्वेशनची, मी पुन्हा एकदा लिहितो m प्लस n इज इक्वल टू 3 हे एक इक्वेशन होतं आणि मायनस m प्लस n इज इक्वल टू -1. जर यांची बेरीज केली तर हे प्लस m मायनस m कॅन्सल होणार आहे, n 2n मिळणार आहे, 3 मायनस 1 इज इक्वल टू 2 मिळेल किंवा n इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 किंवा n इज इक्वल टू 1. तर ह्याच्यामधून आपल्याला n इज इक्वल टू 1 मिळेल. ही आलेली n इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट करू शकतो. मी इथे लिहितो की पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. तर इक्वेशन नंबर 3 काय होतं, m प्लस n इज इक्वल टू 3. सो m प्लस n ची व्हॅल्यू 1 होती इज इक्वल टू 3 और m इज इक्वल टू 3 हे 1 तिकडे गेलं तर मायनस होईल. तर m इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल, उत्तर मिळेल 2. तर आपल्याला m आणि n च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत. m ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 आणि n ची व्हॅल्यू मिळाली आहे 1. तर हे ज्या व्हॅल्यू मिळाले त्या आपण परत एकदा इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. तर आपण काय घेतलं होतं, 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. तर पहिले इक्वेशन जे आपण घेतलं होतं ते होतं 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m घेतलं होतं आपण. तर m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 2. तर ते इक्वेशन आपल्याला मिळणार आहे 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू 2. आता हे 2 इकडे मल्टिप्लाय होईल, हे 2 इकडे डिवाइड येईल, तर आपल्याला इक्वेशन मिळेल 1 अपॉन 2 इज इक्वल टू x मायनस 2. तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आणि ह्या इक्वेशन मध्ये मी पुन्हा एकदा इक्वेशन लिहितो किंवा हे x मायनस 2 ह्या साईडला घेतलं आणि 1 अपॉन 2 तिकडे घेतलं. तर हे ज्यावेळी आपण पुढे सोडवणार आहे त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, तर हा 2 जर त्या साईडला गेला तर तो प्लस होईल. हा x इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस 2. ह्याला छेद नाही म्हणून 1 दिला, तर हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे इकडं 1 गुणिले 1 प्लस 2 गुणिले 2 4, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 1 प्लस 4 5 भागिले 2 1 2. हे कसं सोडवणार आहे आपण, तर हे सोडवणार आहे 1 गुणिले 1 प्लस 2 गुणिले 2 आणि छेदाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 1. तर हे आपल्याला मिळणार आहे 1 अधिक 4 5 भागिले 2. तर हे उत्तर आपलं x चं मिळालेलं आहे 5 भागिले 2. आता तसंच आपण y बद्दल काय पुट केलं होतं, तर आपण y घेतलं होतं 1 अपॉन y प्लस 3. 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n घेतला होता. तर इथं आपण 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n घेतला. n ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 1. तर मी इथे पुट करतोय 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 1. आता हा 1 इकडे आला, y प्लस 3 तिकडे गेला, तर आपल्याला मिळणार 1/1 बरोबर y प्लस 3. म्हणजेच आपल्याला मिळणार आहे y प्लस 3 बरोबर 1. म्हणजे हा 3 तिकडे गेला तर मायनस होणार आहे. सो y इज इक्वल टू 1 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू -2. तर अशा पद्धतीने आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे -2. तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल x, y इज इक्वल टू 5/2, -2. So this is the solution of the problem number 3. तर आता प्रॉब्लेम नंबर 4 आपण घेणार आहे. प्रॉब्लेम नंबर 4 आहे 1 अपॉन 3x प्लस y प्लस 1 अपॉन 3x मायनस y इज इक्वल टू 3/4. आणि दुसरे इक्वेशन होतं 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू -1/8. तर या केसमध्ये आपण दोन्हीकडे बघितलं तर 1 अपॉन 3x प्लस y आहे आणि 1 अपॉन 3x मायनस y आहे. तर 1 अपॉन 3x प्लस y च्या ऐवजी आपण m मानू आणि 1 अपॉन 3x मायनस y च्या ऐवजी आपण n मानू. तर आपली जी इक्वेशन आहे, तर पहिली इक्वेशन जे हे इक्वेशन आपलं बनणार आहे 1 अपॉन 3x प्लस y च्या ऐवजी आपण m घेतलाय, तर आपल्याला इक्वेशन मिळेल m. 1 अपॉन 3x मायनस y च्या ऐवजी n घेतलाय, तर आपल्याला इक्वेशन मिळेल n. सो m प्लस n इज इक्वल टू 3/4. तर हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. समजा मी हा इक्वेशन नंबर 1 दिलं. जर ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 1 अपॉन 3x प्लस y याच्या बदली आपण m घेणार आहे आणि 1 अपॉन 2 तसंच असणार आहे. तर आपलं इक्वेशन मिळेल 1 अपॉन 2m मायनस 1 अपॉन 2n इज इक्वल टू -1/8. आता हे 1 अपॉन 2 आहे. जर मी ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, तर समजा 2 ने गुणू 2 ने मल्टिप्लाय केलं तर ह्या इक्वेशनला 2 नी ह्यालाही मल्टिप्लाय होणार, 2 नी ह्यालाही मल्टिप्लाय होणार आणि 2 नी ह्यालाही मल्टिप्लाय होणार. तर इथं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे m. इथे मिळणार आहे ह्या 2 ला हे 2 गेले तर -n आणि हा 2 भागिले 8 म्हणजे 2 किंवा 2 चौक 8. तर आपल्याला इकडे उत्तर मिळणार आहे -1/4 हे मिळणार आहे. तर हे आपलं इक्वेशन नंबर 2 असेल. ओके, आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले m प्लस n इज इक्वल टू 3/4 आणि m मायनस n इज इक्वल टू
1/4 ही दोन इक्वेशन मिळाले आहेत. आता ही दोन इक्वेशन मी सायमल्टेनियस पद्धतीने सोडवतोय. तो सायमल्टेनियस इक्वेशन आहे सोडवतो एलिमिनेशन न. सो m प्लस n इज इक्वल टू 3/4 हे पहिले इक्वेशन होतं आणि दुसरं इक्वेशन होतं m मायनस n इज इक्वल टू 1/4 पण हे मायनस साइन आहे. आता ह्या इक्वेशनची मी जर बेरीज केली इथे प्लस केलं तर हा m प्लस m आपल्याला मिळणार आहे 2m, हा प्लस n हा मायनस n कॅन्सल होईल आणि हे मिळणार आहे 3/4 मायनस 1/4 मिळणार आहे. तर हे 3/4 मायनस 1/4 याचा अर्थ दोन्हीचा छेद समान आहे. मी एकदाच दिला 3 मायनस 1 मिळणार आहे 2/4 याचा अर्थ काय बे की बे दोन्ही चार म्हणजे 1/2 आपल्याला उत्तर मिळणार. सो 2m इज इक्वल टू 1/2 हे आन्सर आपल्याला मिळेल. जर हा 2 पलीकडे गेला तर हा m इज इक्वल टू हा इकडे मल्टिप्लाय होता हा इकडे गेला तर डिवाइड होणार आहे. डिवाइड होणार म्हणजे 2 into 2 होणार आहे. तर आपल्याला उत्तर मिळणार आहे m इज इक्वल टू 1/4. तर m चं उत्तर मिळेल आपल्याला 1/4. हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे गेला की डिवाइड होणार. डिवाइड झाला म्हणजे छेदात आला. छेदात म्हणजे ह्याला 2 मल्टिप्लाय होणार म्हणून 1/2 into 2 m इज इक्वल टू 1/4 मिळाला. आता आपल्याला m इज इक्वल टू 1/4 मिळाला तर ही व्हॅल्यू आपण पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 काय होतं m प्लस n इज इक्वल टू 3/4. मी इथे लिहितो इक्वेशन 1 होतं आपलं m प्लस n इज इक्वल टू 3/4. आता ह्यामध्ये m ची व्हॅल्यू आपली 1/4 आहे. मी m ची व्हॅल्यू 1/4 पुट करतो. 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. आता हा इकडे प्लस 1/4 आहे त्या साईडला गेला की मायनस होईल. तर आपल्याला मिळेल n इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4. तर याचा छेद दोन्हीचा समान आहे. 3 मायनस 1 2 सो 2/4 म्हणजेच काय मिळणार आहे 1/2. तर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल 1/2. तर अशा पद्धतीने n ची व्हॅल्यू आपल्याला 1/2 मिळाली आहे. m ची व्हॅल्यू आपल्याला 1/4 मिळाली आहे. पण हे आपलं उत्तर आहे का नाही. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे x आणि y फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला m आणि n मिळालाय तर x च्या बदली काय घेतो 1/3x प्लस y बरोबर m घेतला होता. तर आपण काय घेतलं होतं 1/3x प्लस y इज इक्वल टू m घेतला होता आणि 1/3x मायनस y इज इक्वल टू n घेतला होता. आता आपण m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. तर m ची व्हॅल्यू आपण 1/4 फाइंड आउट केली ती मी इथे पुट करतो 1/3x प्लस y इज इक्वल टू 1/4 ही व्हॅल्यू पुट केली होती. आता ह्याचं जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला हा 4 इकडे मल्टिप्लाय जाणार आहे तर इकडे 4 राहील बरोबर. हे 3x प्लस y एकला मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस y मिळणार आहे. तर हे आपल्याला एक इक्वेशन मिळेल 3x प्लस y बरोबर 4. तर हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं. आता मी ह्या इक्वेशनला सपोज इक्वेशन नंबर 3 नाव देतोय. तसंच ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केली यांची की आपलं इक्वेशन होतं 1/3x मायनस y यांची व्हॅल्यू होती 1/2. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 2 इज इक्वल टू 3x मायनस y. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला 3x मायनस y इज इक्वल टू 2 असे मिळेल. तर ह्याला मी आता इक्वेशन नंबर 4 देतो. आता परत आपल्याला दोन इक्वेशन मिळाली. आता ही दोन इक्वेशन आपल्याला पुन्हा एकदा सोडवावी लागतील. एलिमिनेशन मेथडने सोडवूया. तर ही इक्वेशन मी सोडवताना एका खाली एक लिहून घेतो आधी 3x प्लस y बरोबर 4 आणि दुसरं इक्वेशन होतं 3x मायनस y बरोबर 2. आता इथं y चा कोएफिशियंट 1 आहे आणि दोन्ही चिन्ह वेगळे आहेत म्हणून याची बेरीज केली तर 3x प्लस 3x आपल्याला मिळणार आहे 6x आणि हे प्लस y आणि मायनस y जाईल आणि 4 प्लस 2 मिळणार आहे 6. तर अशा पद्धतीने आपल्याला x इज इक्वल टू काय मिळेल 6/6 म्हणजेच x बरोबर 1. तर x ची व्हॅल्यू 1 मिळेल ना. आता ही आलेली x ची व्हॅल्यू जी आहे ते पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 मध्ये पुट करा किंवा 4 मध्ये पुट करा. मी आता हे इक्वेशन 4 मध्ये पुट करतो. आधी इक्वेशन नंबर 4 काय होतं ते लिहून घेतो. इक्वेशन नंबर 4 आपलं होतं 3x मायनस y इज इक्वल टू 2 ज्यामध्ये x ची व्हॅल्यू मी 1 पुट करणार आहे. सो 3 into 1 मायनस y इज इक्वल टू 2 म्हणजे 3 मायनस y इज इक्वल टू 2 म्हणजेच मायनस y बरोबर 2 हे 3 तिकडे गेलं मायनस होईल. सो 2 मायनस 3 म्हणजेच मायनस y बरोबर मायनस 1. मग दोन्हीकडचं मायनस मायनस साइन आहे जर घालवलं तर आपल्याला मिळणार आहे y इज इक्वल टू 1. तर आपल्याला x ची व्हॅल्यू 1 मिळाली आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल x, y इज इक्वल टू 1, 1. दिस इज द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. x आणि y ची व्हॅल्यू 1, 1 अशी मिळणार. तर अशा पद्धतीने आपला इथं प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 संपलेला आहे. आपण पुढच्या लेक्चरला 1.5 सॉल्व्ह करणार.